रामकृष्ण हरी महाराष्ट्र वारकरी ज्ञान चॅनलमध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत। आज आपण बघणार आहोत पितृपक्ष, पितृपक्षाबद्दलची माहिती बघणार आहोत। तर बऱ्याच जणांच्या मनामध्ये हा प्रश्न असतो, पितृपक्ष करावा का? तर याच्याबद्दलचीच माहिती आपण आज बघणार आहोत। पितृपक्ष या शब्दाचा अर्थ आपण बघूया। पितृ म्हणजे वडीलधारे आणि पक्ष म्हणजे पंधरवाडा। तर पितृपक्ष वडीलधाऱ्यांचा हा 15 दिवसाचा पंधरवाडा म्हणजेच पितृपक्ष असा त्याचा अर्थ आहे। फार काही गंभीर किंवा अवघड असा अर्थ नाहीये। तर आपल्याला प्रत्येकाचं काहीतरी देणं लागतं, तसंच आपल्या पूर्वजांचंही आपल्यावर काही ऋण आहे आणि हे ऋण उतराई करण्याकरता ऋषी मुनींना सुरू केलेलं हे पितृपक्ष आहे। याला आपण पंधरवाडा, पितरांचा पंधरवाडा असं म्हणत असतो। आणि आपण मनुष्य असल्यामुळं आपल्यावर केलेले उपकार आपण फेडण्याचा प्रयत्न करत असतो। आपण देवी देवता यांचा आदर करतो, भक्ती करतो, पण आपलं शरीर ज्यांच्यापासून मिळालं आहे अशा आपल्या पूर्वजांना देखील आपण काय करायला पाहिजे, तर त्यांचं वृक्षश्राद्ध म्हणा किंवा पुण्यतिथी म्हणा किंवा पितृपक्ष म्हणा, हे करण्याची परंपरा ऋषीमुनींना आपल्याला घालून दिलेली आहे। आणि हे करण्यासाठीच हा 15 दिवसाचा कार्यकाळ ठरवून घेतलेला आहे। बऱ्याच जणांकडून वर्षश्राद्ध होत नाही, मग काही जणांचे तिथे माहिती नसतात, मग सगळ्यांच्या जीवाला एक स्मरण व्हावं, त्यांची आठवण व्हावी, त्यांच्या निमित्तानं दानपुण्य घडावं म्हणून हा पंधरवाडा ठरवून दिलेला आहे। अशा पद्धतीनं यामध्ये वाईट अशा पद्धतीचं काही काम नाही। ज्यांचा अंश, यांचं जीन आपल्या शरीरामध्ये आहे त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करणं हे काही वाईट नाही, ही काही अंधश्रद्धा होऊ शकत नाही। आपल्याला पाहिजे तशा पद्धतीनं आपण हे कार्य करू शकतो, की जसं की आपल्याला आपण एखाद्याला अन्न पाणी दान करू शकतो, कपडे देऊ शकतो, औषध देऊ शकतो। अशा पद्धतीनं आपण एका पितृपक्षामध्ये त्यांचे स्मरण तर्पण करू शकतो। विधीप्रमाणे जर केलं आपण तर पिंड बनवणे, नैवेद्य करणे, ते पिंड पक्षी किंवा पाण्यातील मासे खातात, जेवण आपण कोणतरी जेवायला देतो, त्यामुळे जे काही कार्य करतो तर आपण इतरांना आपलं मानून ते काम करत असतो। म्हणजे याच्यात वाईट अशा कुठल्या प्रकारचं आपण कार्य करत नसतो। व्यापक दृष्टिकोन येण्याच्या दृष्टीनं आपण हे कार्य करत असतो। कारण अनेक लोकांच्या मनामध्ये गैरसमज असतो, पण ज्याला समजावता येतं त्याला सांगून फायदा असतो, ज्याला समजत नाही त्याला समजून सांगण्यात काही अर्थ नसतो। ज्ञानोबाराय म्हणतात की काही माणसं कशी आहेत, असोत येवायाने कायसे मूर्खाची बोलणे, वाया वाढविता वाणी सिने लहाना। आता मूर्खांच्या बरोबर संवाद करणं म्हणजे वाणी व्यर्थ वाया घालवू नये, वाणीचं जे काही पावित्र्य आहे, तप आहे, नष्ट करून टाकणे। म्हणून अधिक काही न बोलता आपण आपल्या या पितृपक्षावरती आपण बोलूया। तर अनेक धर्म आहेत, प्रत्येक धर्मामध्ये वेगवेगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत। तर आपण पितृपक्ष करतो। ख्रिश्चन धर्माचा जर विचार केला तर ते फादर्स डे करतात। फादर्स डे करून काय करतात, तर त्या दिवशी त्यांच्या वडिलांचं सत्कार करतात, सन्मान करतात, आदर करतात, स्मरण करतात। आणि म्हणजे थोडक्यात काय तर ते आपला जसा पितृपक्ष आहे तसा त्यांचा तो फादर्स डे आहे। मुस्लिम धर्मामध्ये देखील ईद उल फितर अशा पद्धतीचं एक सण असतो। ईद उल फितरला काय करतात, तर ते जेवण करतात आणि दान पुण्याचं कार्य करण्याचं एक प्रकार त्या ठिकाणी केला जातो। तर काय ज्याच्या त्या पद्धतीने ज्या त्या धर्मामध्ये कार्य केलं जातं। मग आपल्या हिंदू धर्मामध्ये आपण पितृपक्ष करतो, यात वाईट काय आणि हे का करू नये, महत्वाचं याच्यात वाईट काय नाही आणि हे का करू नये, काय कारण आहे न करण्याला। आणि महत्वाचं म्हणजे प्रत्येक जण कोणाचा ना कोणाचा तरी आदर्श घेत असतो। मनुष्य जगत असताना स्वतंत्र आपल्या विचाराने जगतो, पण याला आदर्श घेत असतो, कोणाचा तरी मानत असतो। तर आपल्या वारकरी संप्रदायामध्ये श्रेष्ठ आणि सर्वांना श्रुत असणारे संत एकनाथ महाराज यांच्या जीवनचरित्रामध्ये आपण पाहिल्याच्यानंतर पितर जीव घालण्याचा उल्लेख आपल्याला आढळतो। आणि जर आपले सर्वस्व असणारे संत जर हे करत असतील, तसं आचरण ते करत असतील, तर आपल्याला इतरांची ऐकण्याची गरजच तरी काय, त्यांचंच अनुसरण आपल्याला करायला काही हरकत
नाही. म्हणून आपण आपल्या परीनं जमेल तसं गेला काही असंच पद्धतीने करावं असं काही बंधन नाही. अन्नदान करू शकता, पितरांच्या नावे तुम्ही पाणी सोडणे याला तर्पण म्हणतात, तर्पण करू शकता, इतरांना मदत करू शकता, ऋषी मुनींची काही तुम्ही आठवण करू शकता या वेळेला. त्याच्यानंतर भजन करू शकता, कीर्तन करू शकता, नामस्मरण करू शकता, दान करू शकता, भूतदया दाखवू शकता. अशा अनेक गोष्टी तुम्ही या ठिकाणी या पितृपक्षामध्ये करू शकता. आणि ही काही अंधश्रद्धा नाही, ही डोळसपणे केलेली आपल्या पूर्वजांची आठवण आहे आणि ही आपण केली पाहिजे. ही आठवणच आहे असं मी मानतो. खरं तर प्रत्येकाची बुद्धी कशी चालते, कोणाला काय विचार येतात, कोणाचं काय मनामध्ये शंका कुशंका आहेत, याला काही अर्थ नाही. कारण की आपल्या बुद्धीमध्ये अनेक प्रकारचे दोष आहेत. दोष जोपर्यंत जात नाही तोपर्यंत आपली बुद्धी शुद्ध होत नाही, आणि शुद्ध झाली नाही तर त्याला फळं रसाळ गोमट येत नाही. शुद्ध बीजा पोटे फळे रसाळ गोमटे. शुद्ध बीज असेल तर त्याला फळं चांगले येतात. बियामध्ये जर दोष असेल तर त्या झाडाला वेलीला फळं चांगले येत नाहीत. म्हणून आपलं मन शुद्ध करून चांगलं कार्य करण्याला काही हरकत नाही आहे. आपलं शरीर ज्यांच्यापासून निर्माण झालेलं आहे, ज्यांचा अंश आपल्या शरीरामध्ये आहे, त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करणं हे आपलं एक आद्य कर्तव्य आहे आणि ते आपण केलं पाहिजे. इतरही तुमच्या मनात काही संभ्रम असतील तर अवश्य कळवा. आणि हा पितृपक्ष पंधरवडा आपल्या सर्वांसाठी आनंदाचा जावो, पितरांना तर्पण व्हावं आणि त्यांची आठवण घडावी हीच या ठिकाणी मी आपल्याकडून अपेक्षा व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. रामकृष्ण.